गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण सेल ऑफ द इम्युन सिस्टीमची स्टडी केली. त्याच्यामध्ये आपण लिम्फोसाईट याची स्टडी केलेली होती. लिम्फोसाईट दोन टाईपचे असतात, बी लिम्फोसाईट आणि टी लिम्फोसाईट. असे लिम्फोसाईट, बी लिम्फोसाईट म्हणजे काय, जे लिम्फोसाईट बर्सल लिम्फॉइड टिश्यूमधून जातात त्याला बी लिम्फोसाईट म्हणतात. आणि जे लिम्फोसाईट थायमस ग्लँडमधून जातात त्याला टी लिम्फोसाईट असं म्हणतात. म्हणजे त्याची मॅच्युरिटी त्या ठिकाणी होत असते. लिम्फॉइड टिश्यू किंवा थायमस ग्लँडमध्ये त्याची मॅच्युरिटी होत असते, त्यावरून त्याचं डिफरन्सिएशन झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण मेकॅनिझम ऑफ रिस्पॉन्स ऑफ द टी लिम्फोसाईट, टी लिम्फोसाईटचं मेकॅनिझम आपण स्टडी केली. त्याच्यामध्ये आपण 4 टाईप ऑफ सेल बघितले टी लिम्फोसाईटचे: हेल्पर टी सेल, किलर टी सेल, सप्रेसर टी सेल आणि मेमरी सेल. हे 4 आपण टाईप बघितले. आज आपण बघणार आहोत मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ द बी लिम्फोसाईट टू द अँटीजन. काल बघितलं मेकॅनिझम ऑफ द टी लिम्फोसाईट, आज मेकॅनिझम ऑफ द बी लिम्फोसाईट बघणार आहोत. The B lymphocytes are the sensitized directly by the both antigen as well as the helper T cell. जेव्हा T lymphocyte तयार होतं तेव्हा T lymphocyteचं सेन्सेशन बघून T lymphocyte हेल्पर T सेल ॲक्टिवेट झालेली आहे हे बघून B lymphocyte तयार होत असते. स्टिम्युलस मिळाल्यानंतर त्याची प्रोसेस सुरू होत असते तयार होण्याची. म्हणून म्हटलेलं आहे बी लिम्फोसाईट आर सेन्सिटाइज्ड डायरेक्टली बाय बोथ अँटीजीन ॲज वेल ॲज हेल्पर टी सेल. अँटीजीनला बघून तसंच टी सेलला बघून बी लिम्फोसाईटचा नंबर वाढत असतो, ती स्टिम्युलेट होत असते. बी लिम्फोसाईट सेल मल्टिप्लाइज रॅपिडली अँड प्रोड्यूस क्लोन ऑफ द प्लाझ्मा सेल अँड मेमरी बी सेल. बी लिम्फोसाईट काय करते, मल्टिप्लाय होते, रॅपिडली मल्टिप्लाय होते. आणि म्हणजे कधी होणार, जेव्हा ती ॲक्टिवेट होणार, जेव्हा ती हेल्पर टी सेल किंवा अँटीजीनला बघणार तेव्हा ती ॲक्टिवेट होते. आणि ॲक्टिवेट झाल्यानंतर रॅपिडली मल्टिप्लाय होते. मल्टिप्लाय होताना ती त्याच्यापासून काय तयार करते, तर क्लोन ऑफ द प्लाझ्मा सेल आणि मेमरी बी सेल. द बी लिम्फोसाईट प्रोड्युसेस क्लोन ऑफ द प्लाझ्मा सेल अँड मेमरी बी सेल. तयार करायचं काम कोण करते, बी लिम्फोसाईट. आता ही जी काही क्लोन ऑफ द प्लाझ्मा सेल आहे, प्लाझ्मा सेलचा जो काही क्लोन आहे तो काय करतो, इट प्रोड्युसेस स्पेशलाइज्ड ग्लायकोप्रोटीन्स. क्लोन ऑफ द प्लाझ्मा सेल प्रोड्युसेस स्पेशलाइज्ड ग्लायकोप्रोटीन कॉल्ड द अँटीबॉडीज विच सर्क्युलेटेड इन द बॉडी बाय द ब्लड अँड लिम्फ. हे जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे जे अँटीबॉडीज तयार करते, ते अँटीबॉडीज काय करणार आहेत, ब्लड आणि लिम्फमधून सर्क्युलेट करते, कारण जिथं तो अँटीजन असेल त्या ठिकाणी त्याला किल करण्यासाठी. दॅट अँटीबॉडीज बाइंड टू द सेल मेम्ब्रेन अँड दे रिमेन फ्री. ते काय करते, अँटीबॉडीज काय करते, सेल मेम्ब्रेनला अटॅच होते. ओके, म्हणजे मोस्टली एवढं लक्षात ठेवा की बी लिम्फोसाईटचं काम काय आहे, टू प्रोड्यूस द क्लोन ऑफ द प्लाझ्मा अँड मेमरी बी सेल. मेमरी बी सेल तर असणारच आहे, जसं मेमरी टी सेल आहे तसं मेमरी बी सेल आहे. याच्याशिवाय क्लोन ऑफ द प्लाझ्मा सेल फॉर्म करायचं काम कोणाचं आहे, बी लिम्फोसाईटचं आहे. आणि त्यामुळं त्याच्यामध्ये अँटीबॉडीज तयार होतात आणि हे अँटीबॉडी मॉलिक्यूल बाइंड टू द सेल मेम्ब्रेन ऑर दे रिमेन फ्री. ओके, दिस फ्री अँटीबॉडीज, आता हे जे काही फ्री अँटीबॉडीज आहेत ते काय होतात, त्याचं फंक्शन काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. जे काही अँटीबॉडी फ्री तयार झालेले आहेत बी लिम्फोसाईटपासून अँटीबॉडी ज्या तयार होतात त्याचं फंक्शन काय आहे, तर पहिलं आहे अग्लुटिनेशन. अग्लुटिनेशन मीन्स ऑफ पर्टिक्युलेशन ऑफ बॅक्टेरिया अँड व्हायरसेस. दे इमोबिलाइज्ड मास इज देन एनगल्फ बाय द फॅगोसाईट. अग्लुटिनेशन म्हणजे काय, बॅक्टेरिया किंवा व्हायरस हा जर बॉडीमध्ये एंटर केला, पर्टिक्युलर मॅटरने एंटर केली तर त्याला एनगल्फ करायचं, त्याला नाहीसं करायचं, त्याला किल करायचं विथ द हेल्प ऑफ फॅगोसायटोसिस. आणि याच्यासाठी फॅगोसाइट्स ह्या सेल म्हणजे बी लिम्फोसाईट सेल काय करतात, त्याला किल करतात. ओके, फॅगोसाइट सेल म्हणजे बी लिम्फोसाइट्स ह्या सेल एनगल्फ करतात, किल करतात. दुसरा आहे ऑप्सोनायझेशन. ऑप्सोनायझेशन म्हणजे काय असणार आहे, कोटिंग ऑफ द बॅक्टेरिया.
आता याच्यामध्ये काय होणार आहे, कोटिंग ऑफ द बॅक्टेरियामध्ये जे काही बॅक्टेरिया असेल त्याला कोट करतं, म्हणजे त्याच्या पूर्ण सराउंडिंग काय करणार आहे, एक कोटिंग तयार करताना हे कोटिंगमुळं काय होतं, तो जो काही बॅक्टेरिया आहे तो अंडर फायगोसायटोसिस किल होतो विथ द हेल्प ऑफ मॅक्रोफेजेस. ओके, मॅक्रोफेजेसद्वारे हे किल केलं जातं. तिसरं आहे न्यूट्रलायझेशन ऑफ द टॉक्झिन्स रिलीज्ड बाय द बॅक्टेरिया. जे काही बॅक्टेरियानं जो टॉक्झिन रिलीज केलेला आहे त्याला न्यूट्रलाइज करायचं काम कोण करत असतं, हे अँटीबॉडीज करतात. एक्झाम्पल टिटॅनस टॉक्झिन. हा जो टॉक्झिन आहे ती टिटॅनस टॉक्झिन, इच अँटीबॉडी इज स्पेसिफिक फॉर द पर्टिक्युलर अँटीजिन. टिटॅनस टॉक्झिन जो आहे तो जर तयार झाला तर त्याला किल करायचं काम कोण करणार आहे, त्या अँटीबॉडीज करणार आहे जे आपल्या बॉडीमध्ये टिटॅनससाठी असतात. ओके, म्हणजे बॅक्टेरिया जो काही टॉक्झिन सिक्रीट करेल त्याच्या विरोधामध्ये त्या टॉक्झिनला न्यूट्रलाइज करायचं काम करण्यासाठी जो केमिकल जे अँटीबॉडीज तयार करायचं काम असतं ते कोण करतं, बीटा किंवा बी लिम्फोसाईट. ओके.